लेट्स क्रॅक NMMS एक्झाम 2025-26 मध्ये तुमचं स्वागत आहे. बघा, आज आपण नवीन धड्याची सुरुवात करणार आहोत, ज्या धड्याचं नाव आहे परिमेय संख्या. तर बघा, परिमेय संख्या म्हणजे काय होते? तर या जगातली कोणतीही संख्या जी की p/q रूपात जर लिहिता येत असेल तर त्या संख्येला आपण परिमेय संख्या म्हणतो. लक्षात ठेवा. आणि q इज नॉट इक्वल टू 0. ठीक आहे. तर बघा, हा आपल्याला समजण्यासाठी आपण काही उदाहरणाचा प्रॅक्टिस करणार आहोत. जसे की एक 36. तर हे 36 हे जी संख्या आहे हे एक नैसर्गिक संख्या आहे. ठीक आहे. आता प्रश्न असा आला असेल का ही संख्या परिमेय संख्या आहे का नाही? तर बघा, आता सांगितलं होतं की तिला p/q रूपामध्ये जर लिहिता येत असेल तर त्या संख्येला आपण परिमेय संख्या म्हणतो. तर या 36 ला आपण 36/1 कसं लिहू शकतो? म्हणजे याचा उत्तर असा की ही परिमेय संख्या आहे. ठीक आहे. का म्हणते कोणतीही संख्या p/q रूपामध्ये लिहिता येते म्हणजे ती संख्या परिमेय आहे. 36/1 चा अर्थ काय होते? 36 म्हणजे ही परिमेय संख्या आहे. ठीक आहे. हा आपल्याकडे एक उदाहरण आहे. कोणतं आहे? 22/5. आणि कोणतीही संख्या परिमेय संख्या आहे का नाही हे चेक करण्यासाठी आपल्याला माहित आहे की त्या संख्येला p/q रूपामध्ये लिहिता आला पाहिजे. पण आपल्याकडे ऑलरेडी ही 22/5 p/q रूपामध्ये लिहिली आहे. मग ही परिमेय संख्या आहे का? तर पहा, अशा वेळेस आपल्याला तो उदाहरण सोडवावं लागतं. काय होईल मग? 22/5. आणि हा गणित सोडवताना आपल्याला लक्षात येईल की 5/20 किती राहिले तर 2, इकडे पॉइंट, इकडे 0, पुन्हा 5/20 म्हणजे उत्तर किती आलं आपल्याकडे? 4.4. 22/5 त्याचं उत्तर 4.4. आणि दुसरा नियम जो परिमेय संख्येचा म्हणते, आठवणीने ऐकून घ्या. ठीक आहे. लक्ष देऊन ऐका की परिमेय संख्येचा दुसरा नियम जो आहे तो असा म्हणते की कोणत्याही संख्येचा शेवटचा जर अंक आपल्याला माहित असेल तर त्या संख्येला सुद्धा परिमेय संख्या म्हणतात. आणि या संख्येचा शेवटचा अंक किती आहे? 4. म्हणजे याचा अर्थ की ही 22/5 सुद्धा परिमेय संख्या आहे. ठीक आहे. व्हिडिओ आवडला असेल तर नक्की शेअर करा, कारण की आपण भेटू दुसऱ्या व्हिडिओमध्ये. आणि जेवढे काही उदाहरण आहेत जे की कठीण उदाहरण आहेत ते सगळ्या उदाहरणाची प्रॅक्टिस करू आपण, की जेणेकरून आपल्याला समजलं पाहिजे की कोणती संख्या परिमेय संख्या आहे आणि कोणती संख्या परिमेय संख्या नाही.